गुरुजी, हो. तुम्ही ह्या गोकथेविषयी काय सांगू शकता? लोकांना काय सांगू शकता महत्त्वाचं? गेले 4 दिवस अतिशय सुंदर गोकथा चालू आहे. आपण गायीविषयी आपल्याला खूप माहिती आहे असं समजतो, परंतु गायीच्या गोमूत्रामध्ये, गायीच्या शेणामध्ये, गायीच्या दुधामध्ये, गायीच्या तुपामध्ये काय सामर्थ्य आहे, त्याचा विद्यार्थ्यांना कसा लाभ होतो, किंवा आपलं लग्न लवकर ठरायचं असेल तर गोमाता कशी आपलं कार्य लवकर घडवून आणते, किंवा पितृदोष असतील तर पितृदोष गोमाता कसे कमी करते, किंवा या वशिंडाला रुद्राभिषेक केल्याने शिवांच्या पूजेचं आपल्याला कसं फल मिळतं, अशा अनेक साऱ्या गोष्टी पूज्या कपिला दिदी यांच्या मुखातून आम्हाला गेल्या 4 दिवस श्रवणाला मिळालेल्या आहेत. मी असं म्हणेन की आजचा शेवटचा दिवस आहे. आजचा तरी दिवस चुकवू नका, कारण आज खरी यज्ञाची या कथेची पूर्णाहुती आहे. आणि असं म्हणतात ना की पूर्णाहुतीला जर का आपण हजर असू तर संपूर्ण यज्ञाचं आपल्याला फल मिळतं. त्याप्रमाणे मी असं आवाहन करेन की आजचा दिवस आपण चुकवू नका आणि जरूर जरूर या गोकथेला या. जे काही आपल्या कानावर पडेल त्याने आपली गोभक्ती वाढेल, गायीच्या विषयी श्रद्धा वाढेल, गायीविषयी प्रेम वाढेल आणि मुळामध्ये आपल्याला गायीविषयी चांगली माहिती मिळेल, हे महत्त्वाचं आहे. जय गोमाता.